आणि मला काहीही झालं नाही, होणार पण नाही. गोळ्या आणलेल्या कमी खाल्ल्या. आता ही आपली परिषद सहलीचे नियोजन प्रथमतः आमचे खंडू माझे त्यांनी मला कल्पना दिली, परंतु त्याच्याबद्दल मला एवढं सहलीबद्दल काय असं विशेष वाटलं नाही की कशाला जायचं एवढ्या लांब. एकतर म्हणजे 2-2 तास बसलं तर पाय सुचतात असं कंडिशन. परंतु त्यांनी मार्गदर्शन केलं की नाही तू चल म्हणून. त्यामध्ये राकेश डोळे सरांचा खूप सिंहाचा वाटा आहे की नाही म्हणे तुम्ही तयार तर करा, बघू आपण काय होतं ते. माळवे सरांना सांगितलं. त्याच्यानंतर मी मुलांना विचारलं जाऊ की काय, तर मुलं पण म्हणाले की नको जाऊ, तुला असा त्रास आहे एका ठिकाणी बसली तर पाहिजे. मुलींना विचारलं तर मुली म्हणतात की आई मी जाऊन विचारते, कारण ही तर सगळ्यांनी कधीच गेलेली नाही आणि ही आपली सहल आहे. त्याच्यामध्ये आपले गौतम बुद्धाचे संपूर्ण सहल बघायला मिळतो. तर म्हटलं ठीक आहे. त्याच्याप्रमाणे आम्ही तयारी केली आणि उभारी दाखवली. परंतु आता मी जवळजवळ 12 ते 13 दिवस झाले, परंतु पायही माझे म्हणजे व्यवस्थित आहेत, चालायला पण व्यवस्थित होते आणि पाय पण सुजलेले नाही आहे. म्हणजे इथं या भूमीमध्ये आल्यामुळे एकदम धन्य झाल्यासारखं वाटतं. जय भीम सर्वांना. मंचावर बसलेल्या सर्वांना